कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट, गाजर, वाटाणा, फ्लावर, बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, टमाटे. आता आपण हे टमाटे गरम पाण्यात टाकूया. हे बघा, गरम पाण्यात टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण हे भाज्या कुकरमध्ये शिजायला टाकून देऊया. आपण 1 चम्मच मीठ टाकूया. 1 चम्मच मीठ टाकले आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया आणि 1 तांब्या पाणी टाकून आणि शिजवून घेऊया. टमाटे टाकलेले होते ते आता आपण उतरवून घेऊया. आता आपण उतरवून घेतलेले आहे. ते कुकर गॅसवर. आता आपण कांदा घेतलेला आहे, कांद्याची पेस्ट करून घेऊया. पेस्ट झालेली आहे. आता आपण मसाले बघूया. हा पावभाजी मसाला घरगुती मसाला आहे. हळद, थोडंसं मीठ आणि काश्मीरी लाल मिरची. टोमॅटो घेतले होते ते कापून घेतले आणि कढीपत्ता. आता आपण हे मिक्सरमध्ये दळून घेऊया. कांद्याची पेस्ट, कांदा मस्त फ्राय झालेला आहे. आता टमाटा टाकला आहे. एकजीव करून घेऊया. आपला मसाला फ्राय झालेला आहे. आता आपण मसाले काढलेले ते टाकूया. एकजीव करून घेऊया. बघा, आपला मसाला छानपैकी फ्राय झालेला आहे. कलर पण छान आलेला आहे. बघा, आपली भाजी पण रेडी आहे, शिजून झालेली आहे भाजी. बघा, आपण तुम्हाला हव्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकताय. आता आपण हलवून घेऊया. छानपैकी. आता थोडंसं छानपैकी सुगंध पण सुटलेला आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया. आता थोडंसं आपण शिजून देऊया. नंतर आपण बघूया. तर बघा, आपली पावभाजी तयार झालेली आहे. छानपैकी आपलं कलर पण मस्त आलेला आहे. मस्त कलर आलेला आहे. उकळी आलेली आहे पावभाजीला. आपली पावभाजी झालेली आहे. आपण गॅस बंद करून सर्व करूया. छानपैकी आपण सर्व करूया. आपण आता
पावभाजी